हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत नवरात्रीसाठी घागरा. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण घेतलेलं आहे अस्तर. तर अस्तरची मी जी रुंदी जी आहे ती माझी अस्तरची रुंदी आहे 2 मीटरपर्यंत आहे. 2 मीटरला थोडंसं कमी आहे, तर आपण ती घेतलेली आहे. त्याच्यानंतर असं 4 फोल्ड केला आहे आणि पूर्ण हाईट माझी 20 आहे. तर मला 22 वरचा जो मेन फॅब्रिक आहे तो 22 रेडी करायचा आहे. त्याची ऑलरेडी 20 आहे. माझं उरलेलं अस्तर होतं म्हणून मला कटिंग करायची गरज पडलेली नाही आहे. तर मी 22ची हाईट घेतलेली आहे आणि रुंदीला 2 मीटर आहे. तर आपण त्याचं कटिंग करून अशा पद्धतीने प्लेट टाकून घेतलेले आहेत. आता प्लेट नेहमीच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्लेट कशा टाकायच्या दाखवलेल्या आहेत, म्हणून मी याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला रेडी केलेला स्कर्ट म्हणजे रेडी केलेला दाखवलेला आहे की आपण प्लेट टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये. आणि ह्या प्लेट ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती आहे कशा टाकायच्या आहे. आपण याच्या प्लेट टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला आता मेन फॅब्रिक जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर मेन फॅब्रिकसाठी पण आपण प्लेटच टाकायच्या आहे. जर तुम्हाला प्लेट टाकायचं असेल तर तुम्ही त्या टाकू शकता, नसेल तर आपल्याकडे एक ट्रिक आहे, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये वापरली की तुम्हाला प्लेट टाकायची गरज नाही आहे. तुम्ही अस्तरलाही ती ट्रिक वापरू शकता, पण मी ऑलरेडी प्लेट टाकलेल्या होत्या आणि नंतर जेव्हा मला नंतर लक्षात आलं की आपण ही ट्रिक पण वापरू शकतो, म्हणून मी मेन फॅब्रिकला ती वापरलेली आहे. त्यासाठी मी इथे माझ्याकडे हा तुकडा उरलेला होता साडीचा. ऑलमोस्ट हा कपडा जो साडीचाच आहे. मी याच्यामध्ये एक मोठा घागरा बनवलेला आहे, स्पेशली म्हणजे माझ्यासाठीच बनवलेला आहे आणि हा आहे माझ्या मुलीसाठी बनवलेला. तर याच्यामध्ये जो उरलेला तुकडा होता अम्ब्रेला मी कट करून घेतलेला होता पूर्ण, आणि उरलेल्या याच्यामध्ये मला तिला एक ड्रेस बनवायचा होता. त्याच्यासाठी आपल्याला मी जी बोलली की आपल्याला 22 हाईट रेडी करून घ्यायची आहे, तर मी ॲज इट इज म्हणजे 22 आहे तेवढीच घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा किंवा मायनस असं काहीच केलेलं नाही आहे. 22ला 22च घेतलेलं आहे. ऑलरेडी आपलं खालून जरी फोल्ड होणार असेल तर आपण वरतून बेल्ट लावत असतो. आता मला इकडे पण 22 थोडासा तुकडा आहे, कारण की इकडे साडीचा कपडा थोडा कमी असल्यामुळे इकडचं जॉईन लावून आहे, म्हणून मी वरच्या साईडचं पण मोजून घेत आहे. त्याच्यानंतर हे मी पूर्ण मोजून घेतलेलं आहे 22. आपण हा कट करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला हा कट केल्याच्यानंतर आता मी इथे जो जॉईन आहे तो जॉईन इकडे लावणार आहे. म्हणजे हा बघा, मला थोडासा इथे जॉईन भेटलेला आहे. हा मी जो क्रॉस कपडा आहे तो मी स्ट्रेट करून घेते आहे. मला एवढा जॉईन भेटलेला आहे. म्हणजे त्यासाठी भरपूर काही आहेत. आपल्या याच्यामध्ये घेरदार एक स्कर्ट तर होऊ शकतो. जवळपास हा 2 मीटरच्या वरती कपडा भेटून जातो आहे मला. खालचा 2 मीटर आणि वरचा 2.5 मीटर म्हणजे अर्धा मीटर एक्स्ट्रा असेल, तर त्याच्यामध्ये मला हा एक्स्ट्रा कपडा भेटलेला आहे. म्हणजे भरपूर काही प्लेट आपल्याला उरलेल्या जॉईनच्या कपड्यामध्ये येऊन जातील. तिथे आपण जॉईन देऊन घेतलेला आहे आणि पूर्ण एक सरळ कपडा रेडी केला आहे. त्याच्यानंतर ही माझी साडीची लेस होती, ती मी अगोदर काढली होती, कारण मला अम्ब्रेला स्कर्ट बनवायचा होता म्हणून. तर आता हा मी जो आता उरलेल्या याच्यात बनवते, म्हणून मी खाली पण प्लेट टाकून लेस लावून जॉईन करून घेतली. आपल्याला अशा पद्धतीने प्लेट टाकायची आहे. पण मी तुम्हाला एक ट्रिक दाखवत आहे की मी एक वेगळी केलेली आहे. याच्यामध्ये मी 5 नंबरची स्टिच मारलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मी 5 नंबरची स्टिच मारलेली आहे. त्याच्यामधला आपल्याला एक धागा ओढायचा आहे आणि पूर्ण कपडा जो आहे तो आपल्याला असा जवळ करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते. ॲज तुम्हाला म्हणजे जसं आहे तसं करून बघायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे अगदी छान प्लेट पडत आहे आणि तुम्हाला याला म्हणजे कमी जास्तही करता येतं. जर तुमचा घेर कमी जास्त होत असेल म्हणजे खालच्या अस्तरच्या हिशोबाने, तर तुम्हाला त्यालाही अगदी ओढून इझिली करता येते. हे बघा, आपण पूर्ण स्कर्टच्या बनवलेल्या आहेत. याच्यावरती तुम्हाला एक आपली साधी स्टिच मारून घ्यायची आहे. आता खाली मला थोडंसं एक्स्ट्रा माझ्याकडे लेस पण होती बॉर्डर जी साडीची, आणि मला खाली छोटी वाटत होती म्हणून मी त्याला दुसरी अटॅच करून दुसरी पूर्ण जॉईन करते. तुम्ही जर करायचे असेल तर तुम्ही करू शकता, नाही करायचं तर हरकत नाही. पण माझ्याकडे एक्स्ट्रा बॉर्डर होती म्हणून मी त्याला अटॅच केलं. आणि खाली कसं नवरात्रीसाठी त्याच्यासाठी किंवा मग आपल्याला स्पेशल घागऱ्यालाही मोठी बॉर्डर असेल तर छान दिसते, म्हणून माझ्याकडे होतीच एक्स्ट्रा, तर मी करून घेते. हा जो आपला घेर आहे तो मी जॉईन करून घेते. मी नेहमी सांगते अस्तरला अस्तरचा जॉईन आणि मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिकचा जॉईन पाहिजे. तर आपण अगोदर आता मेन फॅब्रिक एकमेकांचं जॉईन करून घेतो. मग त्याचा राऊंड बनवून घेतो आहे. मेन फॅब्रिकचा जेवढा घेर पाहिजे तेवढा मी बनवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी जॉईन देते. तर जॉईनला मी नेहमीच सांगते 2 स्टिच द्या. तशा पद्धतीने मी 2 स्टिच मारून घेते आहे आणि एक्स्ट्रा कपडा कट करून टाकते आतमधला. तर हा आपला आता वरचा घेर रेडी झाला. इथे बघू शकता तुम्ही आपला वरचा घेर पूर्ण रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आपला हा जो अस्तरचा होता त्याचाही मी जॉईन करून घेतला आणि तो आतमध्ये टाकून पूर्ण आपल्याला कमरेच्या बाजूला एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. कमरेच्या बाजूला हे बघा, आपण इथे असं कमरेच्या एकमेकांना हे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकमेकांना जॉईन करून घेणार आहोत.
तर आपल्याला हे दोन्हीही जॉईन करून घ्यायचे आहे. थोडंसं मी फास्ट बनवलं तिथे व्हिडिओ, कारण ते फक्त तुम्हाला म्हणजे दाखवायचं होतं की आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करायचं आहे. तर ते तुम्हाला लक्षात येण्यासाठी करून दाखवलेलं आहे. थोडासा फास्ट केला होता मी. तर आपल्याला दोन्ही आपण एकमेकांना जॉईन करून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर कमरेलाच फक्त अटॅच करायचं आहे, बाकी तुम्हाला कुठे अटॅच करायचं नाही आहे. आणि आपण आता जसं रेग्युलर याला बेल्ट लावतो तसं न लावता आपण आता इलेस्टिकची मी याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन ट्रिक दाखवणार आहे की आपल्याला इथे इलेस्टिक कशी लावायची. जर तुम्हाला हार्ड जात असेल इलेस्टिक लावायला तर एकदम सोपी पद्धत आहे याच्यामध्ये, ती तुम्ही बघून घ्या. त्याच्यासाठी आपल्याला आता सगळ्यात पहिले स्टिक जेवढी लावायची आहे तसं आपल्याला अस्तर घ्यायचं आहे. आता मला इलेस्टिकचा जो बेल्ट आहे तो माझा 1.5 इंचाचा आहे, तर मी तो अस्तर घेतलेला आहे ते जवळपास 3 इंचाचा आहे, म्हणजे जेणेकरून फोल्ड करून ते 1.5 इंचाचं रेडी होऊन जाईल. तर हे माझ्याकडे 3 इंचाचं अस्तर आहे. थोडंसं आपल्याकडे जो एक्स्ट्रा मी पट्टी बनवणार आहे त्याची, तर ती घेणार आहे. आता ही माझी आहे 3 इंचाचा मी जो बेल्ट घेते, तुम्हाला बोलले 1.5 इंच असेल तर आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर माझ्याकडे इथे रुंदीला आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आहे. रुंदीला माझं 25 आहे, तर मी रुंदीला 25 करून घेते. 25ला एक्स्ट्रा घेते थोडंसं रुंदीला, आणि लांबीला आपण 3 इंच घेऊया. तर आपण इथे पूर्ण असं बनवलेलं आहे. जी आपली जेवढी आपल्याला माझ्याकडे हा मेन फॅब्रिक आहे, तर मेन फॅब्रिकवर ठेवून आपण तेवढं कट करून घेणार आहोत. आणि याचा एक बेल्ट बनवला होता. आता हा माझा बेल्ट रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला थोडासा फास्ट दाखवलेला आहे व्हिडिओ, कारण की व्हिडिओ ऑलरेडी हा एक खूप 20 ते 25 मिनटाचा होत होता, 25 ते 30 मिनटाचा होत होता. म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला लवकर लक्षात येण्यासारख्या आहेत त्या मी स्किप करून डायरेक्टली रेडी दाखवलेला आहे. जे मेन आहे तेच दाखवलेलं आहे याच्यामध्ये. आता आपला जो स्कर्ट रेडी झाला तिथे आपल्याला हा जो ओपन भाग आहे तो स्कर्टच्या साईडनं अटॅच करायचा आहे, आणि जो आपण फिनिश केलेला भाग आहे तो आपण वरच्या साईडनं ठेवणार आहोत. आता आपलं जे होतं लास्टपर्यंत आपण जॉईन केले, आणि जिथेपर्यंत आपला राऊंड येत होता तिथपर्यंत करून आपण तिथे पूर्ण स्कर्ट अटॅच करून घेतले. स्कर्टला बेल्ट अटॅच करून घेतलेला आहे पूर्ण. तुम्ही इथे बघू शकता आपला अशा पद्धतीने आपला बेल्ट अटॅच झालेला आहे. तो आपल्याला असा ठेवून आता इथे खालून फोल्ड करणार आहोत आपण, वरच्या बाजूने नाही. म्हणजे जो मेन वरतून जी मेन बाजू आहे तिथून न फोल्ड करता खालच्या आतमधल्या बाजूने आपण फोल्ड करणार आहोत. आतमधला पूर्ण कपडा घेऊन फोल्ड करणार. मी नेहमी सांगते, मी वरतून स्टिच मारते कमरेला बेल्ट लावताना. मी प्रत्येक स्कर्टलाही वरतून स्टिच मारून दाखवलेली आहे तुम्हाला. आता आपल्याला पूर्ण स्टिच मारून थोडासा स्पेस ठेवायचा आहे. जेवढा मी इथे व्हिडिओमध्ये ठेवले इथे एवढा स्पेस ठेवलेला आहेच मी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इलेस्टिकला अशी पिन लावून, जसं आपण कमरेला हे करतो नॉट वगैरे घालतो आपल्या पॅन्टसाठी, त्या पद्धतीने तुम्हाला इलेस्टिक ओवून घ्यायचे आहे पूर्ण घेरमध्ये, आणि जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला इलेस्टिक त्याच्यामध्ये ठेवायची आहे. ही एकदम सोपी ट्रिक आहे, म्हणजे तुमच्या लक्षातही येते तुम्हाला इलेस्टिक किती पाहिजे ते. आणि ती केल्याच्यानंतर तुम्हाला जेवढी इलेस्टिक पाहिजे तेवढी घेऊन तिथे स्टिच करायची आहे अशा पद्धतीने इलेस्टिक. आणि ती नंतर तो जो आपण स्पेस ठेवला आहे त्या स्पेसमधून आपण मध्ये टाकून वरतून एक स्टिच मारून घेऊया. अगदी सोपी ट्रिक आहे, काहीच नाही. म्हणजे तुम्हाला इलेस्टिक ओढायचं किंवा असं काही टेन्शन नाही आहे. फक्त आपल्याला इलेस्टिक नॉटसारखी आतमध्ये टाकून व्यवस्थित करून स्टिच मारून घेऊन आतमध्ये टाकायचे आहे. बघा, तुम्ही बघू शकता आपले एकदम छान पद्धतीने स्कर्ट पण रेडी झालं आहे, आणि इलेस्टिक पण छान पद्धतीने लागलेली आहे एकदम. आपला जो जॉईंट दिला जातो तो जॉईंट पण दिसत नाही आहे स्कर्टमध्ये. ह्या अशा पद्धतीने स्कर्ट रेडी झालेला आहे. आता ब्लाऊजसाठी घेऊया आपण. ब्लाऊजला मी जे अस्तर होतं माझ्याकडे अर्धा मीटरलाही खूप कमी होतं ते. मला ते छोटे मुलगी असल्यामुळे तेवढंही खूप होऊन जातं आहे. अर्धा मीटर पकडून घ्या तुम्ही अस्तर असेल तर. त्याच्यामध्ये आता तुम्हाला जेवढं म्हणजे बनवायचं आहे स्कर्टची हाईट, आता माझी रेडी मला तशी 11ची आहे, पण मी 9.5 घेणार आहे, कारण की मी ऑलरेडी वरती बेल्ट लावणार आहे. जे आपले शोल्डरजवळ बेल्ट असतं ते लावणार आहे, म्हणून मी इथे 9.5चीच हाईट घेतलेली आहे. आणि जी माझी आपण जिथे शोल्डर वगैरे घेतो त्या साईडनं मी घेतलेलं आहे 4 ते 5 इंच, 5 इंचापर्यंत. आणि थोडासा 2 इंचाचा शेप घेऊन आर्म शेप दिलेला आहे, कारण वरतून आपले बेल्ट येणार आहेत, म्हणून मी 2 इंचाचा शेप दिला आहे. आणि फिटिंग टाकून कट करून घेते. माझी फिटिंग आहे 7 इंच, म्हणजे रेडीच आहे माझं. मेन फिटिंग जी आहे ती आहे माझी 22 इंचाची. मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेऊन ते 7 इंच घेतलेलं आहे, म्हणजे 5.5 प्लस 1.5 इंच आपण ह्या पद्धतीने कट करून घेतलं आहे. आता जो मेन फॅब्रिक आहे तो घेणार आहोत आपण. आता हा मेन फॅब्रिक आहे, तर तो पण माझ्याकडे म्हणजे एक्स्ट्रा असं काही उरलेलाच होता हा फॅब्रिक पण एका तुकड्यांमधला, तर मी तोच घेतलेला आहे.
जो साडीचं माझं ब्लाऊज पीस होतं त्याचा ब्लाऊज बनवून जो उरलेला होता मी तोच घेतलेला आहे। अगदी म्हणजे हे सगळं जो आहे ड्रेस उरलेल्या मटेरियलमध्येच आहे, ते वेस्ट कपड्यामध्ये म्हणू शकता किंवा मग आपण याच्यामध्येच छोटी मुलगी होता तिचा होऊन जातो आहे ड्रेस। आणि खूप घेरदार पण घागरा झालेला आहे आणि ब्लाऊज पण खूप सुंदर बनणार आहे याचा। तर तुम्ही बघू शकता मी जसं होतं तसं सेम कटिंग करून घेतलेली आहे। आता आपल्याला याच्यासाठी बेल्ट काढून घ्यायची आहे। तर बेल्टची हाईट आपली 3 इंचाची हाईट आणणार आहे। मी जी 12 होती तर आपण 3 इंचाची हाईट बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी 7 इंचाचा बेल्ट घेते, म्हणजे 3 इंच, 3 इंच समोर 3 इंच पाठीमागनं, ती झाली 6 इंच आणि 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे असं घेतोय आपण 7 इंचाची पूर्ण हाईट मोजून घेते मी 7 इंचाची। परत एकदा बघा आणि आपण हे कट करून घेतलेलं आहे। आता माझ्याकडे इथे होतं अस्तर एक्स्ट्रा म्हणून मी घेतलेलं आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रुंदीला जेवढा तुमचा वरचा बेल्ट आहे तुम्ही तेवढाच घेऊ शकता। आपल्याला अशा पद्धतीने आपले बेल्ट येणार आहे। तर आता माझ्याकडे बॉर्डर पण आहे ऑलरेडी, मी माझ्या ड्रेसला बॉर्डरच लावलेली नाही आहे म्हणून साडीची बॉर्डर ॲज इट इज जशी आहे तशीच आहे माझ्याकडे, म्हणून मी बॉर्डरचा वापर करून घेते आहे। इथं आपल्याला बॉर्डरचा अशा पद्धतीने बेल्ट बनवायचा आहे। मी खालची जी बॉर्डर त्या दोन्ही बॉर्डर जॉईन करून घेत आहे। ते जॉईन केल्यानंतर असं एक बेल्ट तयार झाला, त्याला आपण फोल्ड करून घेऊन कट करून घेतला आहे। त्याच्यानंतर आता याला अस्तर अटॅच करून देऊया आतमध्ये, म्हणजे ही बॉर्डर टोचणार नाही। आता छोट्या म्हणजे माझी मुलगी 6 ते 7 वर्षाची आहे, 7 वर्षाची आहे, तर तिला हा 7 म्हणजे 6.5 पर्यंत आहे, तर तिला हा ड्रेस टोचणार नाही। त्याच्यासाठी मी याला आतमधून पण अस्तर लावून घेते। तुम्हालाही लावायचंच आहे, कारण की छोट्या मुलीला म्हणजे आपल्यालाही खूप टोचतं आणि ते इरिटेट होतं। त्याच्यामुळे असे जर मटेरियल असेल तुमच्यावरती तर तुम्हाला खाली प्रत्येकाला अस्तर लावायचं आहे। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने त्याला अस्तर अटॅच करून घेते की जेणेकरून आपल्याला टोचणारही नाही आणि कम्फर्टेबल पण राहून जाईल। आता आपण दुसरा पण बेल्ट असाच रेडी करून घेऊया। अस्तर लावून सेम आपल्याला असंच रेडी करून घ्यायचं आहे। माझा दुसरा बेल्ट पण रेडी झालेला आहे। आता आपल्याला याला अटॅच करायचं आहे। आता सगळ्यात पहिले आपण काय करणार, एकदम फिनिशिंगमध्ये अटॅच करायचं आहे, म्हणजे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये आपले बेल्ट आले पाहिजे। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले मेन फॅब्रिकवरती बेल्ट अटॅच करायचे आहे। तुम्हाला मी दाखवते आपलं तर कसं येणार आहे। हे दोन्हीच्या मध्ये आपल्या असा बेल्ट येणार आणि हे पलटी केल्यानंतर अस्तर आतमध्ये आणि वरतून असा बेल्ट दिसणार। त्याच्यासाठी तुम्हाला जर खूपच हार्ड जात असेल तर तुम्ही काय करा, सगळ्यात पहिले मेन फॅब्रिकवरती बेल्ट अटॅच करून द्या, जसं मी करून दाखवते तुम्हाला तसं, जेणेकरून चुकणारही नाही आणि तुमचा ब्लाऊज पण एकदम फिनिशिंगमध्ये दिसून येईल। तर हे अशा पद्धतीने मी बेल्ट अटॅच केले आहे। याच्यावरतून आपण आता अस्तर अटॅच करणार आहोत। जसं बेल्ट स्टिच केले तसंच त्या पद्धतीनेच अस्तर पूर्ण ह्या साईडनं स्टिच मारून अटॅच करून घेणार आहोत। तर आपल्याला अस्तर पण पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे आणि आपण याला पलटी करतो जसं म्हणतात त्या पद्धतीनेच आपण पलटी केल्यासारखं, फक्त आपलं जे अस्तर आहे ते आतमधल्या साईडनं जाणार आणि वरतून मेन फॅब्रिक, ते मेन फॅब्रिकवरून बेल्ट बाहेर येणार। ओके, या पद्धतीनेच झालेलं आहे आपलं। आता आपल्याला सेम वरतून एक प्रेस स्टिच मारून घेतलेली आहे आपण आणि सेम जसं मी इकडची बाजू केली तशीच आपल्याला ह्या पद्धतीने पण बनवायचे आहे। आपले आता असे बेल्ट राहणार आहेत। त्याच्यानंतर मी इकडे पण मेन फॅब्रिकवरती अटॅच करून घेतलेलं आहे आणि त्याच्या खाली अस्तरचा कपडा लावून परत पलटी करून घेणार आहोत, म्हणजे बेल्ट बाहेर येतील आणि कपडा आतमधून बघू शकता दोन्ही अस्तरच्या मध्ये मी अटॅच केलेला आहे। आता हा आपला झालेला आहे रेडी। याच्या मी टाकून घेणार आहे। आता यालाही प्रेस स्टिच टाकून घेणार आहे। प्रेस स्टिच टाकल्याच्या नंतर आता आपल्याला नंतर सगळे दोन्ही जॉईन करायचं आहे, म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना पूर्ण अटॅच करून द्यायचं आहे सगळ्या साईडनेच। हे सगळं मी सगळ्या साईडने जॉईन करून घेतलेलं आहे आणि आता इकडे आपण खालच्या साईडने कमरेच्या बाजूने आपण पट्टी लावणार आहोत, जशी आपण ब्लाऊजला लावतो। वरतून मी थोडं फास्ट केला आहे व्हिडिओ याच्यासाठी की ही सगळ्यांना लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की वरतून मी पट्टी लावली आणि खाली फोल्ड केलेली आहे। सेम आहे, अगदी सोपी पद्धत आहे, मी व्हिडिओत दाखवलेली आहे। थोडंसं फक्त फास्ट आहे तर तुम्ही थोडंसं स्लो बघू शकता। वरतून पट्टी लावायची आणि खाली फोल्ड करायची, दोन्ही साईडने केलेलं आहे। आपला रेडी झालेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला रेग्युलरसारखी फिटिंग टाकून घ्यायची आहे। आपली जी फिटिंग आहे ती टाकून घ्यायची आहे। याच्यामध्ये आता माझी जी फिटिंग होती ती होती माझी 6.5 इंच घेते मी, 24 साडेपाच माझं 22च आहे, पण 1 इंच ऑलरेडी छोटी मुलगी असल्यामुळे आणि मला बॅकला
हुक आणि काज करायचे म्हणून मी पहिले थोडीशी लूजच ठेवणार आहे. जी फिटिंग आहे ती मी पहिले थोडीशी लूजच ठेवलेली आहे. अजून हुक आणि काज केल्याच्या नंतर मग एक्स्ट्रा स्टिच मारता येतात म्हणून. त्याच्यानंतर हे बघा मी इकडे दोन्ही बाजूने एक्स्ट्रा स्टिच मारून घेतलेलं आहे. आपल्याला ह्या साईडनं पण आपल्याला फिटिंग टाकून घ्यायची आहे. जी तुमची फिटिंग आहे ती अगदी सोपं आहे, काहीच नाही आहे. अगदी म्हणजे तुम्ही एकदम इझिली बनवू शकता. माझं एक मी पकडलं तर 25 ते 30 मिनिटामध्ये माझा ड्रेस पूर्ण रेडी झालेला आहे. हा आपल्याला सरळ पकडून सरळ करून घ्यायचा आहे. आता मी इथे बॅक साईडला हुक आणि काज बनवणार आहे. तर तुम्ही बघू, तुम्हाला इथे जर डेकोरेट करण्यासाठी वर समोर काही फ्लावर वगैरे करायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता. पण ऑलरेडी माझा जो फॅब्रिक आहे, जो वरचा ब्लाऊजचा कपडा आहे, त्याला काही गरजच नाही आहे. आता आपण इथे मिडल काढून घेऊया ब्लाऊजच्या बॅक साईडचं. कोणती साईड तुम्ही, माझी सेम असल्यामुळे मी कोणती एक घेत आहे बॅक साईड आणि त्याचा मिडलनी कट करून घेतलेला आहे. ही एकदम सोपी आहे. तुम्ही फिटिंगच्या अगोदरही बॅक कट करून हुक पट्टी आणि कासपट्टी करू शकता. पण मला हे सोपंही जातं, असंही सोपं जाऊन जातं. आपण फिटिंग टाकून हुक आणि कासपट्टी करून घेऊ शकतो. त्याच्यासाठी मी 1 इंच ऑलरेडी एक्स्ट्रा मार्जिन त्याच्यामुळेच ठेवलेली होती. आपण हुक आणि कासपट्टी लावून घेतली. आता आपण मी पाठीमागे नॉट लावणार आहे थोडंसं डेकोरेट करण्यासाठी. तर मी नॉटला लटकन बनवते. तर लटकनसाठी मी तुम्हाला दाखवलेलं आहे ती हाफ सर्कलमध्ये आपण कट करून घेतलं आहे आणि त्याला एक माझं म्हणजे 4 कपडा आहेत, 2 फोल्ड आहे. म्हणजे मी 4 घेतलेले आहेत. एका लटकनसाठी 2 कपडे असं या पद्धतीने, आणि त्याला खालून दोन्ही आपण शेपमध्ये अटॅच करून नॉचेस देऊन ह्या पद्धत मला 2-3 लटकन लावायचे आहेत म्हणून मी 6 बनवलेले आहेत. म्हणजे इकडच्या नॉटला 3 आणि दुसऱ्या नॉटला 3. तर आपल्याला सगळे असे हाफ सर्कलच्या साईडनं स्टिच करून घ्यायचे आहे. ज्या साईडनं सर्कल आहे त्या साईडनं स्टिच करून घ्यायचे आहे आणि सगळ्या याला मी नॉचेस देऊन पूर्ण रेडी करून घेते. आपल्याला ते असे पलटी केल्यासारखे उलटे बनवायचे आहेत. उलटे रेडी करून घेतल्याच्यानंतर पूर्ण आपल्याला असे उलटे बनवून रेडी करायचे आहेत. आणि जे नॉट आहे त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले जो खाली लावलेला आहे तो आपण मोठा जो लावणार आहे तो लावायचा आहे. जे मोठं लटकन आहे म्हणजे मोठाचं जे लटकन आहे ते आपण सगळ्यात खाली लावणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं छोटं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं अशा लाईनमध्ये लावणार आहोत. की तुम्हाला जर असं लावायचं असेल वरती मोठं खाली छोटं आणि त्याच्या खाली छोटं तुम्ही असंही लावू शकता. पण मी खाली मोठं त्याच्यानंतर थोडंसं छोटं आणि त्याच्यानंतर थोडंसं अजून छोटं या पद्धतीने लावणार आहे. तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने पण लावू शकता. मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की हे कसे लावायचे आहेत, हे लटकन कसे लावायचे आहे. त्याच्यामुळे तुम्ही असेही लावू शकता किंवा अजून पण माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. अजूनही 2-3 पद्धत आहेत लटकन लावायच्या, म्हणजे भरपूर काही आहेत पद्धत लटकन लावायच्या. तुम्ही त्याही जाऊन बघू शकता. आता आपल्याला हे सगळ्यात जी छोटी आहे ती मी वरती घेणार आहे. तर ते आपण इथे सेम जसे खालचे लावलेले आहेत आपण त्याच पद्धतीने आपण लावणार आहोत हा पण. आणि आपला इथे लटकनचा जो आहे तो पण रेडी होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे ब्लाऊजला नॉट लावायचे असेल तुम्हाला, आता इथे मला गरज नव्हती पण मी एक डेकोरेट करण्यासाठी घेतलेले आहे लटकन लावून. माझं ब्लाऊज मी खाली घागऱ्यांचा कपडा लावलेला आहे ब्लाऊजला. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वेगळंही अजून म्हणजे याच्यामध्ये एक ब्लाऊजचा एक घागऱ्याचा असं मिक्स करून पण लावू शकता. पण माझ्याकडे ब्लाऊजचा नव्हता, घागऱ्याचा कपडा एक्स्ट्रा होता म्हणजे खालच्या स्कर्टचा, तर तो मी लावून घेतलेला आहे. तुम्ही तसं पण करू शकता. घागरा आणि ब्लाऊज दोन्ही याचा मिक्स कपडा करून त्याचे पण लटकन बनवून लावू शकता. अशा पद्धतीने माझे हे रेडी झालेलं आहे. आता आपला पूर्ण ड्रेसच रेडी झालेला आहे. घागरा ब्लाऊज मी तुम्हाला तो दाखवते. हुक हे बघा, आपण ह्या पद्धतीने आपला घागरा पूर्ण रेडी झालेला आहे. हे लटकन बॅक साईडनं हुक वगैरे अटॅच करून झालेली आहे. हे स्कर्ट पूर्ण आपला ड्रेस उरलेल्या साडींच्या तुकड्यांमध्येच रेडी झालेला आहे. मी त्याच्यामध्ये ओढणीही काढलेली आहे छोटीशी. छोटी मुलगी असल्यामुळे ओढणी आवडतेच मुलींना. घागरावरती छानच दिसते. मी ती ओढणी केली त्याला बॉर्डर अटॅच केलेली आहे. हे विदाऊट ओढणी असा दिसतोय. तुम्ही विदाऊट ओढणीही घालू शकता आणि ओढणी लावूनही घालू शकता. पण मुलींची इच्छा असते म्हणून मी छोटीशी ओढणी बनवून ठेवलेली आहे तिला. त्याच्यानंतर हे बघा तुम्ही पूर्ण आपला रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.